जी पंतप्रधान आवास योजना जी राबवण्यात आलेली होती, आम्ही ज्यावेळी विरोधात असताना ती गटचांदूर नगर परिषदेकरिता ही योजना राबवण्यात आलेली होती। पण आमच्या नगर परिषदकडनं काही जो पाठपुरावा आवश्यक होता की त्यामुळे की ती घरकुल योजना ही गटचांदूर नगरपालिकेला लागू व्हायचीच होती। आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर ते काही पाठपुरावा करून आम्ही ती लगेच योजना म्हणजे त्या DPR योजनेअंतर्गत आम्ही गटचांदूरच्या नगर परिषदेला आणलं आणि गटचांदूरच्या लोकांना घरकुल मिळवण्याकरिता सगळ्यांचे फॉर्म मागवायला सुरुवात केली। पूर्वी सुरुवातीला जे शासनाकडून जे निर्देश देण्यात आलेले होते की कुठलेही घरकुल देत असताना त्या व्यक्तीच्या नावाने 7/12 असायला पाहिजे किंवा आखीव पत्रिका असायला पाहिजे। गटचांदूर शहर हे थोड्या वेळात झपाट्याने वाढले असल्यामुळे जर मोजके लेआउट आणि काही गावठाण्याची जागा जर सोडली तर जास्तीत जास्त 70 ते 80% गटचांदूर शहर हे गुंटावारी पद्धतीने डेव्हलप झालेले शहर आहे। त्यामुळे जे अर्ज मागवले गेले पण ज्यांच्याकडे आखीव पत्रिका किंवा 7/12 नसल्यामुळे मोजकेच 160 ते 170 अर्ज जे काही होते ज्यांचे आखीव पत्रिका आणि 7/12 होते, त्यापैकी 77 अर्ज काही स्क्रुटनी काढून काही उत्पन्नाच्या बाबतीत कुठल्याही वेगळ्या बाबतीत स्क्रुटनी करून 77 अर्ज हे मंजूर करण्यात आलेले। पण हे बघता जेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की या घरकुल योजनेचा फायदा आपल्या गटचांदूर शहराला मिळू शकणार नाही, त्या अंतर्गत आम्ही कलेक्टरला सुद्धा यांचा पाठपुरावा केला की आमच्या शहरामध्ये की या पद्धतीच्या प्रॉपर्टीज नसल्यामुळे मग आमच्या लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा फायदा घेता येणार नाही। त्याकरिता आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला व नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही ज्या भोगवटा कर ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे मालमत्ता विवरणपत्र आहे त्यांचे सुद्धा अर्ज मागवू शकता आणि त्या अनुषंगाने आम्ही नंतर अर्ज मागवायला सुरुवात केली व आज रोजी 1400 पर्यंतचे अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहे आणि ज्यानुसार शासनामार्फत जसा जसा निधी हे करण्यात येईल त्यानुसार ते लोकांचे जे अर्ज आहेत ते मंजूर करण्यात येईल, ज्या पद्धतीने शासन निधी देईल त्या पद्धतीने। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही लोकांनी आरोप केलेले आहे हे फार चुकीचे आहे, कारण की आज प्रत्येक कामामध्ये पारदर्शकता आलेली आहे। हे अर्ज हे नगरपालिके कर्मचाऱ्यांकडून मागवले जातात आणि त्याच्यामध्ये प्रॉपर चेकलिस्ट असते की कुठले डॉक्युमेंट्स असायला पाहिजे आणि त्याची मंजुरी ही ऑनलाईन पोर्टलवरून केल्या जाते, ताकी हे आम्ही कुठले काही मंजुरी करून केल्या जात नाही याचं आपल्याला माहिती घ्यावी आणि नंतर आरोप करायला पाहिजे।